आज आपण करणार आहोत मसाला इडली। त्यासाठी मी हे 5-6 इडल्या घेतलेल्या आहेत। कमी जास्त तुम्ही करू शकता, इडल्या तुमच्याकडे किती असतील त्याप्रमाणे त्या इडली घ्यायची। आता आपण कट करून घेऊया। एका इडलीचे 3 किंवा 4 भाग करायचे। 3 केले तरी चालतील। छोटी इडली असेल तर 2 भाग करा। हे बघा, असे आपण इडली कट करून घ्यायची। आता मी ही सगळी इडली अशी कट करून घेणार आहे। रेसिपी खूप करायला सोपी आहे आणि टेस्टी लागते। हे बघा, आता ही सगळी इडली आपली कट करून झालेली आहे। आता कढई गरम करत ठेवलेली आहे। आपण 2 चमचे तेल घालूया। प्रथम आपण कढीपत्ता घालूया। 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, चणा डाळ उडीद डाळ आपण भाजून घेऊया। त्याच्यानंतर आपण राई जिरं घालायचं। चणा डाळ भाजायला वेळ लागतो ना, तर राई करपून जाईल, म्हणून राई जिरं आपण नंतर घालायचं। राई जिरं तडतडलं की आपण ही इडली घालायची। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घाला, कमी जास्त करू शकता। आणि हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं। इडलीमध्ये मीठ घातलेलंच असतं, त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालूया वरून। नाही घातलं तरी चालतं। थोडासा वरून हिंग घालूया। आणि खरपूस होईपर्यंत भाजायची, म्हणजे कुरकुरीत लागते इडली। तुम्हाला हवा असला तर चाट मसाला वरून घालू शकता तुम्ही। 1 मिनिट आपण झाकण ठेवूया। 1 मिनिटानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया। आपली मसाला इडली तयार आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण सर्व करूया।